मीन राशीबद्दल लोक जे समजतात ते पूर्ण सत्य नसतं. बाहेरून शांत, भावनिक आणि निरागस दिसणाऱ्या मीन राशीच्या मनात अशी काही रहस्ये दडलेली असतात जी प्रत्येकाला समजत नाहीत. काही वेळा त्यांना घडणाऱ्या घटनांची चाहूल आधीच कशी लागते, लोकांच्या मनातील न बोललेले भाव ते इतक्या सहजपणे कसे ओळखतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातील अशी कोणती ताकद आहे जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. आज आपण मीन राशीच्या अशाच काही आश्चर्यकारक आणि क्वचितच चर्चेत येणाऱ्या पैलूंविषयी जाणून घेणार आहोत, जे ऐकल्यानंतर कदाचित तुम्हीही या राशीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलाल. मीन राशी निरागस दिसते, पण आत दडलेलं खोल अंतर्ज्ञान सगळं ओळखतं. मीन राशीच्या व्यक्तींना अनेक जण शांत, भावनिक आणि सहज विश्वास ठेवणारे समजतात. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी निरागसता पाहून लोकांना वाटतं की त्यांना सहज फसवता येईल, पण हीच सर्वात मोठी चूक असते. कारण मीन राशीचे लोक बाहेरून जितके साधे दिसतात, तितकंच त्यांचं अंतर्मन गूढ आणि शक्तिशाली असतं. या राशीच्या लोकांकडे एक विलक्षण अंतर्ज्ञान असतं. अनेक वेळा कोणतीही गोष्ट घडण्याआधीच त्यांना तिची जाणीव होते. एखादी व्यक्ती खोटं बोलत आहे, कोणाच्या मनात काय चाललं आहे किंवा पुढे कोणती परिस्थिती निर्माण होणार आहे याचा अंदाज त्यांना नकळत येतो. ते प्रत्येक गोष्ट शब्दात सांगत नाहीत, पण मनातून सर्व निरीक्षण करत असतात. मीन राशीचे लोक मनाने खूप संवेदनशील असतात. दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची त्यांची क्षमता विलक्षण असते. म्हणूनच अनेक लोक त्यांच्यासमोर आपली मनातली रहस्य सहज उघड करतात. पण मीन राशीचे लोक प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतात. ते कोणाला दुखवण्याचा प्रयत्न करत नाहीत. मात्र कोणाची खरी ओळख त्यांना लवकर समजते. त्यांच्या आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा लोक त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. तरीही ते कटू होत नाहीत. ते पुन्हा उभे राहतात, पुन्हा विश्वास ठेवतात आणि पुन्हा प्रेम करतात. हाच त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. त्यांच्या मनात द्वेषापेक्षा करुणा जास्त असते. मीन राशीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांची स्वप्न पाहण्याची क्षमता. ते फक्त वास्तवात जगत नाही, तर मोठी स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नांना भावनांची जोड देतात. म्हणूनच ते कला, संगीत, लेखन, अध्यात्म आणि सर्जनशील क्षेत्रात विशेष यश मिळवू शकतात. अनेकांना वाटतं की मीन राशीचे लोक निर्णय घेण्यात कमकुवत असतात, पण जेव्हा त्यांच्या अंतर्मनातून एखादा निर्णय निश्चित होतो, तेव्हा त्यांना कोणीही डगमगू शकत नाही. त्यांची शांतता ही कमजोरी नसते, ती त्यांच्या सामर्थ्याची खूण असते. जर तुमची रास मीन असेल तर तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण अनेक वेळा तुमचं मन जे सांगतं तेच पुढे सत्य ठरतं. तुमची संवेदनशीलता, तुमची करुणा आणि लोकांना समजून घेण्याची क्षमता हीच तुमची खरी ताकद आहे. बाहेरून निरागस दिसणाऱ्या मीन राशीच्या मनात असा एक महासागर दडलेला असतो ज्याची खोली प्रत्येकाला समजत नाही. मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक विशेष गोष्ट दिसून येते, ती म्हणजे त्यांची ऊर्जा वातावरणानुसार बदलत असते. ज्या ठिकाणी सकारात्मकता, प्रेम आणि विश्वास असतो तिथे हे लोक फुलासारखे उमलतात, पण सतत नकारात्मक विचार, वाद किंवा स्वार्थी लोकांच्या सहवासात राहिल्यास त्यांना मानसिक थकवा जाणू लागतो. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी आपल्या सभोवतालच्या लोकांची निवड विचारपूर्वक करणे महत्त्वाचे असते. या राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावनांपेक्षा इतरांच्या भावनांना जास्त महत्त्व देतात. त्यामुळे ते अनेक नात्यांमध्ये स्वतःला विसरून जातात. कोणाला मदत करताना किंवा कोणासाठी त्याग करताना ते स्वतःला किती झिजत आहे याची त्यांना जाणीवही होत नाही. पण जेव्हा त्यांना स्वतःची किंमत समजते तेव्हा त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडू लागतो. मीन राशीचे लोक बाहेरून शांत असले तरी त्यांच्या मनात सतत विचारांचे तरंग चालू असतात. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकतात. एखाद्या व्यक्तीने त्यांना दुखावले तरी ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते प्रथम परिस्थिती समजून घेतात, तिचा अर्थ शोधतात आणि मगच निर्णय घेतात. म्हणूनच त्यांच्या अनेक निर्णयांमध्ये भावनिकतेसोबतच एक अदृश्य शहाणपणही असते. त्यांच्या जीवनात अध्यात्माला विशेष स्थान असते. प्रत्येक मीन राशीचा व्यक्ती धार्मिक असेलच असे नाही, पण जीवनामागील गूढ अर्थ जाणून घेण्याची ओढ त्यांच्यात असते. विश्व, नियती, कर्म, आत्मिक ऊर्जा अशा विषयांकडे त्यांचा नैसर्गिक कल असतो. अनेकदा त्यांना काही गोष्टींची उत्तरे पुस्तकांपेक्षा स्वतःच्या अनुभवातून मिळतात. मीन राशीचे लोक गर्दीत असले तरी त्यांच्या मनाला कधी कधी एकांताची गरज असते. हा एकांत त्यांच्यासाठी पळवाट नसून स्वतःला पुन्हा शोधण्याचा मार्ग असतो. जेव्हा ते काही काळ स्वतःसोबत घालवतात तेव्हा त्यांच्या मनातील गोंधळ शांत होतो आणि त्यांना नवीन दिशा मिळते.
त्यांच्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माफ करण्याची ताकद. प्रत्येक जखम ते विसरतात असे नाही, पण मनावर कायमचे ओझे ठेवणे त्यांना आवडत नाही. त्यामुळे वेळ आल्यावर ते लोकांना माफ करतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. आर्थिक बाबतीतही मीन राशीचे लोक फक्त पैशामागे धावणारे नसतात. त्यांना कामातून समाधान, आदर आणि मनशांती अधिक महत्त्वाची वाटते. मात्र जेव्हा ते आपल्या कौशल्याची योग्य किंमत ओळखतात, तेव्हा आर्थिक प्रगती वेगाने होऊ लागते. मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यातील प्रत्येक अनुभव काहीतरी शिकून जातो. ते अपयशालाही शत्रू मानत नाहीत, तर तो पुढच्या यशाचा धडा समजतात. त्यामुळे इतरांना अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही ते आशेचा किरण शोधू शकतात. याच कारणामुळे मीन राशी ही केवळ भावनांची रास नाही, तर ती समजूतदारपणा, अंतर्मुखता, करुणा आणि अदृश्य आत्मिक शक्ती यांचा सुंदर संगम मानली जाते. त्यांची खरी ताकद त्यांच्या आवाजात नसते, तर त्यांच्या मनाच्या खोलीत दडलेली असते. मीन राशीच्या व्यक्तींची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांची लोकांमधील न बोललेली अंतर ओळखण्याची क्षमता. अनेकदा दोन व्यक्तींमध्ये काहीतरी बिनसलेलं आहे हे इतरांच्या लक्षातही येत नाही, पण मीन राशीच्या व्यक्तींना वातावरणातील बदल पटकन जाणवतो. आवाजातील बदल, वागणुकीतील सूक्ष्म फरक किंवा नजरेतील अस्वस्थता यावरून ते अनेक गोष्टींचा अंदाज बांधू शकतात. या राशीचे लोक स्वतःच्या आयुष्याकडे फक्त यश अपयशाच्या चौकटीत पाहत नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक अनुभव हा आत्मिक प्रवासाचा भाग असतो. त्यामुळे अनेक वेळा ते अशा गोष्टींवर विचार करतात ज्याकडे इतरांचे लक्षही जात नाही. एखादी छोटी घटना, एखादा संवाद किंवा एखादी आठवण यामधूनही ते जीवनाचा मोठा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये कल्पनाशक्तीची प्रचंड ताकद असते. ते फक्त वर्तमान पाहत नाहीत, तर भविष्यातील शक्यता देखील मनात उभ्या करू शकतात. म्हणूनच त्यांच्याकडे अनेक वेगळ्या कल्पना असतात. अनेकदा लोक त्यांच्या विचारांना सुरुवातीला गंभीरपणे घेत नाहीत, पण कालांतराने त्याच विचारांमागील खोली लक्षात येते. त्यांच्या स्वभावातील एक रंजक गोष्ट म्हणजे ते स्वतःबद्दल फार कमी बोलतात. ते इतरांचे मन ऐकून घेतात, इतरांच्या समस्या समजून घेतात, पण स्वतःच्या भावना अनेकदा मनातच ठेवतात. त्यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांनाही त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट माहीत असतेच असे नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शांत, गूढपणा कायम दिसून येतो. मीन राशीचे लोक कोणत्याही नात्यात फक्त उपस्थिती शोधत नाही, तर भावनिक प्रामाणिकपणा शोधतात. त्यांना दिखाऊपणा, खोटेपणा किंवा स्वार्थी वागणूक फार काळ सहन होत नाही. सुरुवातीला ते अनेक संधी देतात, पण जेव्हा त्यांचा विश्वास पूर्णपणे तुटतो, तेव्हा ते हळूहळू अंतर ठेवायला सुरुवात करतात. विशेष म्हणजे ते वाद घालून निघून जात नाहीत, तर शांतपणे स्वतःची मर्यादा आखतात. त्यांच्यातील सहनशीलता अनेकदा लोकांना त्यांच्या कमकुवतपणासारखी वाटते, पण प्रत्यक्षात ती त्यांच्या आत्मनियंत्रणाची ताकद असते. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यामुळे ते अनेक संकटांमधून कमी नुकसान सहन करून बाहेर पडू शकतात. मीन राशीच्या व्यक्तींना निसर्गाशी विशेष जुळलेपण वाटते. समुद्राचा आवाज, पावसाचा सुगंध, वाहणारा वारा किंवा शांत सकाळ यामध्ये त्यांना एक वेगळीच ऊर्जा मिळते. जेव्हा जीवनातील गोंधळ वाढतो, तेव्हा निसर्ग त्यांच्यासाठी मानसिक संतुलन पुन्हा मिळवण्याचा मार्ग ठरतो. त्यांच्या जीवनात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा त्यांना स्वतःच्या क्षमतेवर शंका वाटू लागते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी ते नव्या रूपात पुन्हा उभे राहतात. त्यांची जिद्द बाहेरून आक्रमक दिसत नाही, पण आतून ती अत्यंत मजबूत असते. ते हळूहळू पुढे जातात, मात्र थांबत नाही. मीन राशीच्या व्यक्तींना लोक अनेक नावांनी ओळखतात: भावनिक, स्वप्नाळू, शांत किंवा संवेदनशील. पण त्यांची खरी ओळख या शब्दांपेक्षा खूप मोठी असते. त्यांच्या मनात भावनांची खोली असते, विचारांची व्यापकता असते आणि परिस्थितीच्या पलीकडे पाहण्याची एक अद्भुत क्षमता असते. त्यामुळे त्यांना समजून घेण्यासाठी फक्त त्यांचे शब्द ऐकणे पुरेसे नसते, त्यांच्या शांततेतील अर्थही समजून घ्यावा लागतो. मीन राशीच्या व्यक्तींच्या स्वभावातील एक कमी चर्चेला जाणारा पैलू म्हणजे त्यांची अंतर्मनातील मूल्य व्यवस्था. हे लोक बाहेरून परिस्थितीनुसार वागताना दिसतात, पण त्याच्या मनात काही ठाम तत्वे असतात. कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती अयोग्य याचा निर्णय ते अनेकदा स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजावरून घेतात. म्हणूनच कधी कधी ते बहुसंख्य लोकांच्या मताच्या विरुद्ध जाऊनही स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहू शकतात. या राशीच्या लोकांमध्ये वेळेच्या पुढे विचार करण्याची एक वेगळी क्षमता असते. एखाद्या निर्णयाचे फक्त तात्काळ परिणाम न पाहता त्याचा दूरगामी प्रभाव काय असेल याचाही ते विचार करतात. त्यामुळे त्यांचे अनेक निर्णय सुरुवातीला धीमे वाटू शकतात, पण नंतर त्यामागील दूरदृष्टी लक्षात येते. मीन राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या मनात एक स्वतंत्र जग निर्माण करतात.
हे जग वास्तवापासून दूर पळण्यासाठी नसते, तर स्वतःच्या विचारांना आकार देण्यासाठी असते. या अंतर्गत विश्वामुळे त्यांच्या सर्जनशीलता टिकून राहते. अनेक मोठ्या कल्पना, नवीन दृष्टिकोन आणि वेगळे उपाय त्यांच्या याच शांत विचार विश्वातून जन्म घेतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक विशेष गोष्ट म्हणजे ते लोकांना त्यांच्या बाह्य स्वरूपावरून फारसे मोजत नाही. समाजातील स्थान, संपत्ती किंवा प्रसिद्धी यापेक्षा व्यक्तीचा स्वभाव, त्याची निष्ठा आणि त्याच्या मनातील प्रामाणिकपणा यांना ते अधिक महत्त्व देतात. त्यामुळेच विविध स्तरातील लोकांशी त्यांचे सहज संबंध निर्माण होऊ शकतात. मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यातील योगायोगांविषयी विशेष आकर्षण असते. एखादी घटना अचानक घडणे किंवा योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटणे किंवा एखाद्या विचारानंतर लगेच त्यासंबंधी काहीतरी घडणे, अशा गोष्टींकडे ते फक्त योगायोग म्हणून पाहत नाहीत. त्यांच्या दृष्टीने अशा घटना जीवनातील अदृश्य संकेत असू शकतात. त्यांच्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांच्या क्षमता ओळखण्यात कुशल असतात. एखाद्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास नसला तरी त्यातील गुण ओळखून त्याला प्रोत्साहन देण्याची ताकद मीन राशीच्या लोकांमध्ये असते. त्यामुळे ते अनेकांच्या आयुष्यात प्रेरणादायी भूमिका निभावतात, जरी त्यांना त्याची जाणीव नसली तरी. मीन राशीचे लोक सतत बदलणाऱ्या परिस्थितीतही स्वतःची संवेदनशीलता जपून ठेवतात. अनेक लोक कठीण अनुभवानंतर मन बंद करून घेतात, पण मीन राशीचे लोक जखमा झाल्यानंतरही मनातली माणुसकी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. त्यांच्या जीवनात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा त्यांना वाटते की त्यांचे प्रयत्न कुणालाच दिसत नाही, मात्र त्यांच्या कामाचा प्रभाव अनेकदा उशिरा दिसून येतो. ते केलेली मदत, दिलेला आधार किंवा एखाद्याला दिलेली प्रेरणा अनेक वर्षानंतरही लोकांच्या लक्षात राहू शकते. त्यांच्या कृतीचा परिणाम त्वरित न दिसला तरी तो खोलवर पोहोचलेला असतो. मीन राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या विकासाचा मार्गही वेगळा असतो. ते फक्त बाह्य यशावर लक्ष केंद्रित करत नाही. त्यांना मनशांती, आत्मसंतोष, नात्यांमधील गुणवत्ता आणि जीवनाचा अर्थ यांचीही तितकीच काळजी असते. म्हणूनच त्यांच्यासाठी यशाची व्याख्या केवळ पैसा किंवा प्रतिष्ठा नसून अंतर्गत समाधानही असते. याच कारणामुळे मीन राशी ही केवळ भावनांची किंवा कल्पनाशक्तीची रास नाही, ती मानवी मनाच्या सूक्ष्म पैलूंना समजून घेणारी, लोकांमधील न दिसणारे धागे ओळखणारी आणि आयुष्याकडे अधिक व्यापक नजरेने पाहणारी रास मानली जाते. त्यांच्या शांत व्यक्तिमत्वामागे अनुभव, निरीक्षण, समज आणि अंतर्मुखतेचा असा खजिना दडलेला असतो, जो काळानुसार अधिक मौल्यवान होत जातो. मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे त्यांची निरीक्षण शक्ती. ते नेहमीच बोलून दाखवत नाही, पण त्यांच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची नोंद त्यांच्या मनात होत असते. कोणत्या व्यक्तीचे वर्तन कालांतराने कसे बदलते, कोणत्या परिस्थितीत कोणाचा खरा स्वभाव समोर येतो आणि कोणत्या गोष्टी फक्त दिखाव्यासाठी केल्या जात आहेत, हे ते शांतपणे पाहत असतात. त्यामुळे त्यांचे निष्कर्ष अनेकदा अचूक ठरतात. या राशीच्या व्यक्तींना घाईघाईने निष्कर्ष काढणे आवडत नाही. ते प्रत्येक गोष्टीची अनेक बाजूंनी तपासणी करतात. एखादी व्यक्ती चुकीची वाटत असली तरी तिच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ही वृत्ती त्यांना इतरांपेक्षा अधिक समजूतदार बनवते. त्यामुळे ते लोकांबद्दल कठोर मत तयार करण्यापूर्वी त्यांना संधी देतात. मीन राशीच्या लोकांचे मन सतत शिकण्याच्या प्रक्रियेत असते. त्यांना केवळ पुस्तकातील ज्ञानच महत्त्वाचे वाटत नाही, तर जीवनातून मिळणारे धडेही तितकेच मौल्यवान वाटतात. एखाद्या अपयशातून, एखाद्या प्रवासातून किंवा साध्या संभाषणातूनही ते नवीन काहीतरी शिकून घेतात. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात वेळेनुसार एक विशेष परिपक्वता निर्माण होत जाते. त्यांच्यातील एक अनोखा गुण म्हणजे ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या हेतूंना अधिक महत्त्व देतात. एखादी व्यक्ती किती सुंदर बोलते यापेक्षा ती प्रत्यक्षात कशी वागते हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे ते सहजपणे प्रभावित होत नाहीत. एकदा विश्वास निर्माण झाला की ते पूर्ण मनाने नातं जपतात. पण विश्वासाला तडा गेला तर त्यांचे मन पुन्हा जिंकणे सोपे नसते. मीन राशीच्या व्यक्ती अनेकदा जीवनातील सूक्ष्म आनंदाचा शोध घेतात. मोठ्या यशाइतकेच त्यांना शांत संध्याकाळ, एखादा अर्थपूर्ण संवाद, मनाला भिडणारे संगीत किंवा एखादी प्रेरणादायी आठवण महत्त्वाची वाटू शकते. त्यांच्या आनंदाचे स्रोत अनेकदा साधे असतात, पण त्यामागील भावनिक मूल्य खूप मोठे असते. त्यांच्या स्वभावातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ते लोकांना बदलण्याचा प्रयत्न कमी करतात. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची वाट असते.
यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे ते सल्ला देऊ शकतात, मार्गदर्शन करू शकतात, पण कोणावर स्वतःचे विचार लादण्याचा प्रयत्न सहसा करत नाही. ही गोष्ट त्यांच्या नात्यांना अधिक सहज आणि टिकाऊ बनवते. मीन राशीचे लोक अनेकदा अशा संधी ओळखतात ज्या इतरांच्या नजरेतून निसटतात. कारण ते फक्त परिस्थितीचे बाह्य स्वरूप पाहत नाही, तर तिच्या मागील शक्यता शोधतात. त्यामुळे संकटातही त्यांना नवीन मार्ग दिसू शकतो. हीच क्षमता त्यांना अडचणींमधून पुढे जाण्याची प्रेरणा देते. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा तो असतो जेव्हा ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात. सुरुवातीला ते प्रत्येक गोष्ट मनावर घेतात, पण अनुभव वाढत जातात तसे ते भावनांचा योग्य उपयोग करायला शिकतात. त्यानंतर त्यांची संवेदनशीलता कमजोरी न राहता एक प्रभावी ताकद बनते. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये लोकांना जोडून ठेवण्याची नैसर्गिक क्षमता असते. ते अनेकदा दोन भिन्न विचारांच्या लोकांमध्ये संवाद घडवून आणू शकतात, कारण त्यांना दोन्ही बाजू समजून घेण्याची कला अवगत असते. त्यामुळे कुटुंब, मित्रपरिवार किंवा कार्यक्षेत्रात ते समन्वय साधणारी व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ शकतात. जग वेगाने बदलत असताना अनेक लोक बाह्य यशाच्या मागे धावत असतात. पण मीन राशीचे लोक अनेकदा स्वतःला एक वेगळा प्रश्न विचारतात. मी जे करत आहे त्याला खरोखर अर्थ आहे का? हा प्रश्नच त्यांना अधिक खोल विचार करायला भाग पाडतो. त्यामुळे त्यांचे जीवन केवळ उद्दिष्ट पूर्ण करण्यापुरते मर्यादित राहत नाही, तर त्या उद्दिष्टांमागील मूल्ये आणि अर्थ शोधण्याचा सतत प्रयत्न त्यांच्याकडून होत राहतो. म्हणूनच मीन राशीच्या व्यक्तींची खरी ओळख त्यांच्या शांत स्वभावात किंवा भावनिकतेत नसून जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या अद्वितीय दृष्टिकोनात दडलेली असते. ते अनेकदा गर्दीत सर्वसामान्य दिसतात, पण त्यांच्या विचारांची खोली, निरीक्षणाची अचूकता आणि मानवी स्वभाव समजून घेण्याची क्षमता त्यांना विलक्षण बनवते. मीन राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वातील एक अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी पैलू म्हणजे त्यांची काळाची जाणीव. ते प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडावी यावर विश्वास ठेवतात. अनेकदा इतर लोक तत्काळ परिणामांच्या मागे धावत असताना मीन राशीचे लोक एखाद्या गोष्टीला वाढण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी आणि योग्य रूप धारण करण्यासाठी वेळ देतात. त्यामुळे त्यांचे निर्णय कधी उशिराचे वाटले तरी ते अधिक स्थिर आणि दीर्घकालीन ठरतात. या राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या आयुष्याकडे एका कथेसारखे पाहतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक आव्हान हे त्या कथेतले महत्त्वाचे अध्याय असतात. म्हणूनच ते भूतकाळाला केवळ आठवण म्हणून जपत नाही, तर त्यातून अर्थ आणि दिशा शोधतात. त्यांच्यासाठी प्रत्येक अनुभवामध्ये काहीतरी शिकण्यासारखे असते. मीन राशीच्या व्यक्तींना शब्दांची ताकद चांगली समजते. ते स्वतः फार बोलके नसले तरी एखाद्या योग्य वेळी बोललेली काही शब्द एखाद्याचे आयुष्य बदलू शकतात, याची त्यांना जाणीव असते. म्हणूनच ते बोलताना विचारपूर्वक बोलतात. त्यांच्या साध्या वाटणाऱ्या वाक्यांमध्ये अनेकदा अनुभवाचे आणि जाणीवेचे वजन असते. त्यांच्या मनात एक प्रकारची नैसर्गिक जिज्ञासा असते. जग कसे चालते? लोक विशिष्ट पद्धतीने का वागतात? काही नाती टिकतात आणि काही का तुटतात? अशा प्रश्नांवर ते खोल विचार करतात. ही जिज्ञासा त्यांना सतत नवीन दृष्टिकोन मिळवून देते. त्यामुळे त्यांची विचारसरणी एका चौकटीत अडकून राहत नाही. मीन राशीचे लोक अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या यशामागील संघर्ष ओळखतात. ते फक्त परिणाम पाहत नाहीत, तर त्या परिणामामागील प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यात इतरांच्या मेहनतीबद्दल आदराची भावना अधिक असते. ते लोकांना त्यांच्या यशावरून नव्हे, तर त्यांनी केलेल्या प्रयत्नांवरून मोजतात. या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना शांततेतून प्रेरणा मिळते. जिथे अनेकांना सतत गोंगाट, हालचाल किंवा बाह्य उत्तेजनांची गरज असते, तिथे मीन राशीचे लोक काही क्षणांची शांतता मिळाली तरी नव्या ऊर्जेने भरून जातात. त्यांच्या अनेक महत्त्वाच्या कल्पना आणि निर्णय अशाच शांत क्षणांमध्ये जन्म घेतात. मीन राशीच्या लोकांना अनेकदा असे वाटते की प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले दडलेले असते. म्हणूनच ते लोकांना एका चुका किंवा एका वाईट अनुभवावरून कायमचे नाकारत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की ते अंधविश्वास ठेवतात. अनुभव वाढत गेल्यावर ते करुणा आणि वास्तव यामधील संतुलन साधायला शिकतात. त्यांच्यातील एक विशेष गुण म्हणजे ते स्वतःच्या चुका मान्य करू शकतात. अनेकांना स्वतःकडे पाहणे कठीण जाते, पण मीन राशीचे लोक वेळ आल्यावर आत्मपरीक्षण करतात. ते स्वतःच्या वागणुकीचा विचार करतात, आवश्यक असेल तर बदल स्वीकारतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. ही वृत्ती त्यांना सतत विकसित होण्यास मदत करते. मीन राशीच्या व्यक्तींना जीवनात काही गोष्टी उशिरा मिळाल्या तरी त्याबद्दल फारशी खंत राहत नाही.
कारण त्यांना मिळालेल्या प्रत्येक अनुभवाचे मूल्य समजते. त्यांच्या दृष्टीने योग्य वेळी मिळालेली गोष्ट ही घाईघाईत मिळालेल्या यशापेक्षा अधिक महत्त्वाची असते. म्हणूनच ते संयमाची शक्ती इतरांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक सुंदर पैलू म्हणजे ते लोकांच्या बाह्य यशापेक्षा त्यांच्या अंतर्गत समाधानाकडे लक्ष देतात. एखादी व्यक्ती किती आनंदी आहे, तिच्या आयुष्यात किती अर्थपूर्णता आहे आणि ती स्वतःशी किती प्रामाणिक आहे, हे प्रश्न त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असतात. त्यामुळे त्यांचे संवादही अनेकदा अधिक खोल आणि विचार प्रवर्तक असतात. मीन राशीच्या व्यक्तींना जीवन प्रवास हा सतत स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रवास असतो. ते फक्त जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तर स्वतःच्या मनातील अज्ञात कोपरेही शोधत राहतात. म्हणूनच त्यांची परिपक्वता वयावर अवलंबून नसते, ती अनुभव, निरीक्षण आणि अंतर्मुखेतून घडत असते. याच कारणामुळे मीन राशीला अनेकदा गूढ, संवेदनशील आणि कल्पनाशील रास म्हटले जाते. पण या सर्व विशेषणांच्या पलीकडे जाऊन पाहिले तर ती अशी रास आहे जी जीवनातील दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व देते आणि कदाचित हाच तिचा सर्वात मोठा वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. तुमची रास मीन असेल तर या माहितीतील किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळतात हे आम्हाला नक्की सांगा. तुमच्या आयुष्यात कधी अंतर्मनाने दिलेला संकेत खरा ठरला आहे का? तुमचा एखादा खास अनुभव असेल तर तोही कमेंटमध्ये शेअर करा. अशा सखोल आणि वेगळ्या राशीविषयक माहितींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील मीन राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ जरूर पाठवा. तुमचा एक प्रतिसाद पुढील अशाच रोचक विषयांसाठी प्रेरणा ठरू शकतो.